विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग करणाऱ्या काँग्रेस आमदारांनी कारवाई आधीच पक्ष सोडण्याची तयारी केली आहे। येत्या काही दिवसात राष्ट्रवादी, भाजपा आणि शिवसेनेत 5 आमदार प्रवेश करू शकणार आहेत किंवा प्रवेश करणार आहेत। काँग्रेसला हा एक प्रकारचा शह देखील मानला जातोय। पाहूया। कारवाई आधीच ते आमदार काँग्रेस सोडणार। क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांनी केली राजकीय सोय। काँग्रेसची कारवाई निरुपयोगी ठरणार। विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला मतदान करणाऱ्या काँग्रेस आमदारांवर कारवाई स्टार्ट होऊ लागली आहे। काँग्रेस हायकमांड कारवाई करत नाही म्हटल्यावर संशयित 5 आमदारांनी आपापली राजकीय सोय लावल्याची माहिती समोर आली आहे। काँग्रेस कारवाई करण्याआधीच त्या आमदारांनी काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे। सुलभा खोडके राष्ट्रवादीत जाऊ शकतात। झीशान सिद्दीकी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे। जितेश अंतापूरकर भाजपच्या वाटेवर असल्याचं सांगण्यात येत आहे। मोहन हंबिर्डे भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी घेण्याची चिन्ह आहेत, तर हिरामण खोसकर शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही। विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी काँग्रेस आमदार सोडचिठ्ठी देऊ शकतात असं सांगण्यात येत आहे। काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकरांनी लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच काँग्रेसशी अंतर ठेवल्याचा दावा स्थानिक नेत्यांनी केलाय। मी पूर्वीच गेल्या लोकसभेमध्ये अंतापूरकरांच्या घरी मी स्वतः गेलो होतो। त्यांनी आम्हाला रिस्पॉन्स दिला नाही किंवा आमच्या कुठल्या कार्यक्रमात आलं नाही किंवा प्रचारात आले नाही, कुठल्या सभेला उपस्थिती लावली नाही किंवा कुठंच त्यांनी सहभाग घेतला नाही। त्यामुळं मी नानाभाऊ जेव्हा नांदेडला आले होते आणि नानाभाऊंनी त्यांच्यावर कारवाई करायचं सांगितलं होतं आणि निश्चितपणे कारवाई होईल। काँग्रेस सोडण्याच्या तयारीत असलेले ते आमदार काँग्रेसचे कधीच नव्हते असं सांगून आमदारांच्या जाण्यानं फरक पडत नसल्याचं काँग्रेसचे नेते म्हणतात। विविध ठिकाणी त्यांचे काही नेते बाहेर गेलेले होते, त्यामुळे त्यांच्याकडनं काही आम्हाला फार अपेक्षा नव्हती, ते कारण त्यांच्याबरोबर जोडलेलेच होते 2 वर्षापासून आणि त्यामुळे ते हायकमांडकडे प्रस्ताव गेलेला आहे। हायकमांडनी या संदर्भातला काय निर्णय घ्यायचा तो निर्णय त्यांनी घेतलेला आहे, ते लवकर माहित होईल। कारवाई होणार, ते सुटणार नाही। कारवाई आधीच त्या आमदारांनी काँग्रेस सोडल्यास तो एक प्रकारचा शह मानला जाईल। याचा विपरीत परिणाम बंडखोरांविरोधात लढणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनोबलावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही। महेश महालेसह कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, नांदेड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।